नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला पुरणपोळीपेक्षाही सॉफ्ट असा मऊ होणारा आलू पराठा दाखवणार आहे आणि भरपूर असा स्टफिंग भरून तुम्ही हा आलू पराठा बनवू शकता। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा। तर चला तर आपण आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याकरता त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। तर बेसन पिठाने काय होतं की जेव्हा तुम्ही पराठा बनवतात ना तर तो चिरत नाही, म्हणजे स्टफिंग त्याचं बाहेर येत नाही। थोडीशी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं 1 ते 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, कच्चंच तेल टाकून घ्यायचं। तर त्यामुळे एकदम सॉफ्ट असा पराठा तयार होतो। अगदी झटपट होणारा पराठा आहे ना, तो मी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी पंजाबी स्टाईलचा। तर आता हे सगळं आपल्याला तेल, मसाला आणि हळद आपण जी टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे ना, ते पिठाला चोळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने, म्हणजे सगळ्या पिठाला तेल लागल्या जातं आणि त्यानंतर पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीला तुम्ही पीठ मळतात ना, तर अशाच पद्धतीने आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही। तर ही आलू पराठा करण्याची जरा वेगळी पद्धत आहे, तुम्ही ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे थोडा वेळ, तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊ। तर त्यासाठी मी ते 6 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। तर बटाटे कसे उकडायचे, तर कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं आणि कोरडेच बटाटे आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवायचे आहे, पाणी टाकायचं नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटे उकडले ना तर त्यामध्ये पाणी जात नाही आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही बटाट्याचं स्टफिंग बनवतात ना त्याला पाणी सुटत नाही। तर इथे मी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता कट करून घेतलेला आहे। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून कढीपत्ता टाकलेला आहे। तर कोथिंबीर असेल तर भरपूर अशी कोथिंबीर टाका। 1 चमचा नॉर्मल आपलं लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे तो टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा इथे जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा आपल्याला याच्यात चाट मसाला टाकायचा आहे। तर चाट मसाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू सुद्धा पिळू शकता। आणि छोटा 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी भाजून तव्यावर घेतली होती, थोडीशी गरम तव्यावर टाकायची, लगेचच कुरकुरीत होते आणि ती हातावर अशी चोळून टाकायची आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर बरेच लोक काय करतात, भाजी बनवून घेतात, तर त्यापेक्षा तुम्ही असे स्टफिंग बनवून घ्या, वेळ सुद्धा लागत नाही बनवायला आणि झटपट असे आलू पराठे तुम्ही करून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला पराठे करायचे आहे ना, तर तुम्ही सकाळी करायचे असेल तर रात्री जरी बटाटे उकडून ठेवले ना तर तुम्ही पटकन असे पराठे बनवू शकता। आता असे आपल्याला आधी गोळे करून ठेवायचे आहे, जेवढे तुम्हाला पराठे करायचे आहे तेवढे गोळे बनवून घ्या। थोडेसे मोठेच करायचे, कारण जेवढा तुम्ही स्टफिंग भराल ना तर तेवढा पराठा चांगला लागतो, कारण कुठल्याही आलू पराठ्यांमध्ये स्टफिंग भरपूर भरलं ना तरच तो चांगला खायला लागतो। तर इथे जवळपास माझे 7 पराठे तयार होणार आहे, तर 7 गोळे केलेले आहे आणि इथे आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे। तर त्याच्या अर्धा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची पारी बनवून घ्यायची आहे। हातावर घेऊ शकता किंवा तुम्ही लाटण्याने लाटून सुद्धा त्याची पारी बनवू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल ना तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या। बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता हे स्टफिंग भरायचं आहे आतमध्ये आणि तोंड बंद करून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। वरती जेवढं पीठ येईल ना तेवढं ते तिथेच लावून द्यायचं आहे। जर एक्स्ट्राचं जास्त असेल ना तर तो तुम्ही काढून ठेवू शकता आणि थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। पण पराठा लाटताना काय करायचं, एकदम हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे त्यामधले जे स्टफिंग आहे ना ते बाहेर येणार नाही। जरी आलं ना तरी तुमचा पराठा फुटणार नाही एवढी मात्र गॅरंटी आहे, कारण त्यामध्ये आपण जे बेसन पीठ टाकलेलं आहे ना तर त्यामुळे अजिबात तुमचं स्टफिंग बाहेर येणार नाही आणि पराठा सुद्धा चिरत नाही। आता इकडे तवा गरम करायला ठेवला आहे, तर तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। तर पराठा म्हटला की तुपच चांगलं लागतं, पण जर तुम्हाला आवडत नसेल तूप ना तर तुम्ही तर तेल वापरू शकता। पण मी कुठलेही पराठे असो, थालीपीठ असो, तर त्याला शक्यतो मी तुपाचाच वापर करते। आता दोन्ही बाजूनी छान खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता
तर छान असा टम्म आपला पराठा फुगलेला आहे. अगदी पुरणपोळी होते ना, अगदी तशाच पद्धतीने आपला हा पराठा फुगलेला आहे. आणि दोन्ही बाजूनी छान भरपूर असं तूप लावून घ्यायचं. जेवढं जरी तूप लावलं ना आपोआप ते बटाट्यामध्ये जिरून जातं. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी पराठा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर याआधी सुद्धा मी आलूचा पराठा कसा बनवायचा तर ते टाकलेला आहे व्हिडिओ. तुम्ही चॅनलवर जाऊन तो सुद्धा बघू शकता. तर तुम्हाला कुठला चांगला वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही व्हिडिओमध्ये काय फरक आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आता त्याबरोबर आपण दही घेतलेले आहे, त्यावर थोडीशी काळी मिरी पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं नॉर्मल आपलं लाल तिखट टाकून घ्यायचं. आणि त्याबरोबर हे आपल्याला खायला पराठ्यांबरोबर कुठल्याही पराठे असतात त्याबरोबर दही खूप छान लागतं. कारण पंजाबी जे लोक असतात ना तर ते दह्याबरोबरच खातात. पण थोडंसं मी यामध्ये डेकोरेशन केलेलं आहे. तर एकदम बघा हातात घेतलं तर पुरणपोळी पेक्षाही जास्त मऊ असा पराठा झालेला आहे. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा एकदम खूप मऊ असा पुरणपोळीपेक्षाही मऊ झालेला आहे. भरपूर असं स्टफिंग भरलं आहे तरी एकही पराठा फुटला नव्हता. तर अशा प्रकारचा हा आलू पराठा तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा मला नक्की सांगा. थँक्यू.